काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। नगर तालुक्यातील आदर्शगाव मांजरसुंबा या ठिकाणी गेली 8 दिवसांपासून गोरक्षनाथ जयंती उत्सवानिमित्तानं श्री नवनाथ भक्तिसार कथा आणि ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं। गेली 8 दिवसांपासून या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले, तर गुरुवारी 1 मेला हरिभक्तपरायण कैलासगिरी महाराज सावखेडा यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली। यावेळी गावातून भव्य दिव्य अशी दिंडी प्रदक्षिणा काढली गेली। यात टाळ मृदुंगाचा निनाद करत गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। बालचिमुकल्या मुली तुळशी वृंदावन घेऊन भारतीय परंपरेनुसार पेहराव करत या दिंडीत सहभागी झाल्या, तर नाथांच्या जयघोषानं संपूर्ण गाव दुमदुमून गेलं। यावेळी 8 दिवस विविध क्षेत्रातून सप्ताह कमिटीला सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा, महिलांचा सप्ताह कमिटीच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला। कार्यक्रम झाल्यावर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवला गेला। या कार्यक्रमाला युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। निवडणुकीमध्ये सर्व महाराज मंडळींच्या आशीर्वादाने आणि हिंदू धर्मामुळे कर्डिले साहेबांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी मिळालेली आहे। म्हणून भविष्याची वाटचाल महाराज ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करते तशीच वाटचाल 100% असणार। आणि मांजरसुंबा गाव जर सांगायचं म्हटलं तर गेल्या 30 पेक्षा अधिक वर्ष झाले साहेबांसोबत खंबीरपणे कुठलंही कार्य असो, सुख दुःख, अडचणीचा काळ पडता, चांगला कोणता पण काळ असो, घरातल्या माणसासारखे प्रत्येक व्यक्ती हा साहेबांसोबत उभा राहिलाय। म्हणून एवढा शब्द आज मी साहेबांच्या वतीने आपल्याला देतो की भविष्यामध्ये ज्या पदावर आज आपण विराजमान आहोत त्या पदाचा उपयोग करून त्याचप्रमाणे राज्यामध्ये, केंद्रामध्ये सगळीकडे आपलं सरकार आहे, तर एवढा शब्द देतो की जसं पहिल्यापासून या गावाला आदर्श करण्यामध्ये साहेबांचं योगदान होतं, भविष्यामध्येही याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आपण मांजरसुंब्यामध्ये विकास कामं करणार। कुठल्याच प्रकारची कमी येणाऱ्या 5 वर्षामध्ये की कोणाला बोलायला काही जागा राहणार नाही की हे कमी राहिलं ते कमी राहिलं। 100% हेच प्रयत्न राहणार की भविष्याच्या 5 वर्षाच्या काळात सगळे कामं आपले पूर्ण होतील, असा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो। अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार। बाळकृष्ण महाराज भोंदे, बाळकृष्ण महाराज कदम, हबप गोरक्षनाथ महाराज ढोकणे आणि हबप जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला गेले 18 वर्षापासूनचा हा गोरक्षनाथ जयंती उत्सव मांजरसुंबा या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये अतिशय लहान मुलापासून तर एकदम वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वजण तन मन धनाने या सप्ताहामध्ये सामील होऊन हा सप्ताह पार पाडतो। गेल्या मागच्या 18 वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी हरेशजी महाराज गिरी यांची नवनाथ कथा, शेवटच्या दिवसाचं काल्याचं कीर्तन, कैलासगिरी महाराज यांचं काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी आज सांगता म्हणून झालं आहे। आणि महाराजांनी अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। सर्व गावातील महिला भगिनी, तरुण मित्र, गावातील सर्व शेतकरी वर्ग सर्वांनी यामध्ये कीर्तनाचा आस्वाद घेतला आणि या जयंतीनिमित्त असा संदेश महाराजांनी दिला का प्रत्येकाने चैतन्य गोरक्षनाथाची सेवा करायची। सेवा जरी नाही झाली तर आपण एक नवनाथाचा ग्रंथ ठेवायचा, त्याच्यावर फुल डेजन गोरक्षनाथ आपल्या घरी अवतारल्याशिवाय राहणार नाहीत। आणि आमच्या प्रत्येक घरातल्या व्यक्ती हा चैतन्य गोरक्षनाथाचं ध्यानस्थ होऊन ध्यान करीत असतो। आणि अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, प्रकट दिन असेल, गोरक्षनाथावर जे जे कार्यक्रम असतात, कावडीचं पाण्याचा असेल, श्रावण महिन्यात सर्व तरुण मित्र पाणी घालण्याचा कार्यक्रम असा, गोरक्षनाथाच्या कार्यक्रमाला कोणतेही गावातील ग्रामस्थ विसरत नाही। त्याचप्रमाणे गावामध्ये सर्व वर्षातला एक कार्यक्रम आम्ही गोरक्षनाथ जयंतीचा गावामध्ये करतो। त्या कार्यक्रमासाठी हबप जंगले महाराज शास्त्रीजीचे उत्तराधिकारी भागवत महाराज त्या जंगले हे सुद्धा सहकार्य करतात। या ठिकाणी घोडा आणला होता, बँडवाले, भजनी मंडळ, सर्व महिला भजनी मंडळ, तुळशी घेणाऱ्या महिला,
कलश डोक्यावर घेऊन आपल्या वेशभूषा सादर करीत छोट्या छोट्या मुलांनी यामध्ये सहभाग नोंदला. त्या मुली अनेक महिलांनी यामध्ये आनंद घेतला गिरी महाराजांच्या या कथेमध्ये. असे सर्व मंडळी या ठिकाणी गोरक्ष जयंतीच्या उत्सवामध्ये सामील झाले. आम्हाला श्रमदान, आर्थिक दान आणि अन्नदान या सर्व रूपाने मदत केली. गोरक्षनाथ जयंतीच्या आयोजक मंडळ किरण भाऊ असतील, विलास भाऊ असतील, बीडी भुतकर असतील, नामदेव कदम असतील आणि असंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये हिरारीने भाग घेतला आणि त्यांना जनतेने पूर्ण प्रतिसाद दिला. आज या मांजरसुंबा गावामध्ये भगवान गोरक्षनाथ जयंती उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरसुंबा आदर्श गाव, तंडा मुक्त गाव यांनी सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करतात. त्या निमित्ताने व्यसनमुक्ती, अस्पृश्यता निवारण, मानव देहामध्ये आलेल्या जीवाच्या जीवनामध्ये व्यसनमुक्त असणारा असावं या अनेक साधू संतांनी सुंदर प्रकारचा असणारा आणि उपदेश केला. त्या काळामध्ये त्यांचाच आदर्श, त्यांचे जे विचार या जनता जनार्दनांना आम्ही कीर्तनाच्या द्वारे या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून एक छोटस आणि खडकावर वसलेलं गाव आज सुंदर प्रकारचा कार्यक्रम करतं. या गावाचा आदर्श इतरही असणाऱ्या गावांनी घ्यावा. या कार्यक्रमामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व मंडळी तन मन आणि धनाने कार्यरत असतात. परमपूजनीय आदरणीय जंगले महाराज यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज, त्याचप्रमाणे कैलासवासी गोरक्षनाथ महाराज ढोकणे यांनी सुद्धा आतापर्यंत असणारा हा कार्यक्रम चालवला. तरी भगवान करो या जनता जनार्दनाच्या जीवनामध्ये सुख, शांती, सौख्य, आनंद प्राप्त असणारा हो अशी मी गोरक्षनाथा चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. गुरुदेव दत्त. गोरक्षनाथ भगवान की जय. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य आणि आदर्श गाव मांजरसुंबा तसेच डोंगरगण येथील ग्रामस्थ, आयोजक समिती सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.